घोषणा भी देत राहा। छत्रपती शिवाजी महाराज की हरियार शौर्य सप्ताहाचा धिक्कार असो, धिक्कार असो। धिक्कार असो, धिक्कार असो। हो एक फोटो काढून हो एक फोटो काढून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याने जो छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांची बराबरी केली, खरं तर या घटनेचा आमचा अखंड तृतीयपंथी समाज याचा तीव्र निषेध करतोय। छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहे आणि आमच्या दैवताची बराबरी ही कुणाशीच होऊ शकत नाही। छत्रपती हे नाव म्हणजे शिवाजी महाराजांनी शिकवलेली स्वराज्यनिष्ठा व छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलेली धर्मनिष्ठा या दोन्ही महान नावाचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या नावाची बराबरी या आमच्या दैवताची बराबरी आम्ही कुणासोबतच खपून घेणार नाही। त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। बोला। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आमचं दैवत राजे छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या हरामखोराचा आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो। ज्या टिप्या सुलतानने एकेकाळी असंख्य शेकडो हिंदूंची त्या ठिकाणी कत्तल केली, असंख्य हिंदूंना त्या ठिकाणी तलवारीच्या जोरावर इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडलं, हिंदूंना त्रास देणारा क्रूर कर्म असा नालायक टिप्याची बाजू घेणं ही या काँग्रेसच्या नेत्यांची हर्षवर्धन सपकाळाची त्या ठिकाणी मानसिकता झालेली आहे। कोणाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी हे वक्तव्य केले जात आहे हे संपूर्ण भारताला या महाराष्ट्राला या ठिकाणी माहिती आहे। ज्या छत्रपती शिवरायांमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि आज या महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या महिलांच्या जे कपाळावरचं जे कुंकू आहे जे साबित राहिलं आहे, अशा पराक्रमी राजाच्या तुलनेमध्ये त्या टिप्याला बसवण्याचं काम जर कुठला हर्षवर्धन सपकाळसारखा जर त्या ठिकाणी करत असेल तर ही शिवप्रेमी जनता शिवसैनिक त्या ठिकाणी कधीही स्वस्थ बसणार नाही। आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सपकाळचा जाहीर निषेध करतो आणि इशारा देतो की तुम्ही या ठिकाणी माफी मागितली पाहिजे आणि काँग्रेसच्या वरिष्ठांनी या मनोरुग्ण हर्षवर्धन सपकाळचा त्या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक ज्या ज्या ठिकाणी या सपकाळ आम्हाला निदर्शनाला येईल त्या ठिकाणी त्याला चपलेच्या जोडप्याने त्या ठिकाणी मारण्यात येईल।